भाजीसाठी काय करावं हा प्रश्न पडला होता. तर मी आज भाजीसाठी नवीन पद्धतीने पिठलं करणार आहे. ते कसं करते ते सांगते. कढई गरम करून घेतली, तेल टाकून घेतलं, जिरे मोहरी तडतडली. आता त्याच्यामध्ये मी 1 वाटी कांदापात टाकून घेतली. कांदापात परतून घेतली. आता 5-6 लसणाच्या पाकळ्या कुटून टाकून घेतल्या. आता 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे. त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर मी त्याच्यात कांदापातमध्ये 1 चमचा लाल चटणी टाकून घेतली, पाव चमचा हळद टाकून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यात आपण डाळीचं पीठ कालवलेलं ते टाकून घेतलं. तर मी आज कांदापातचं पिठलं करणार आहे. तर हे पिठलं तुम्ही करून पहा, अप्रतिम चवीला लागतं. चवीनुसार मीठ टाकून घेतलं. 7-8 मिनटं चांगलं आपल्याला शिजू द्यायचं आहे. ते आता पाहू शकता तुम्ही 5-6 मिनटं शिजले. आपण अजून गॅस चालू ठेवला आहे. आता कोथिंबीर टाकून घेऊ. तर या पद्धतीने पिठलं तुम्ही कांदापातचं पिठलं करून पहा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.